आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल दुधातली शेवभाजी। त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडं खोबरं, कांदा आणि 1 वाटी शेव घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण खोबरं टाकलेलं आहे। त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। हे आपल्याला जास्त नाही भाजायचं, थोडंच भाजायचं आहे। जास्त भाजल्यानंतर कलर काळा होतो भाजीचा। आता अद्रक लसूण टाकून घेऊया। थोडंसं हलवून घेऊन त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण थोडंसं मऊ झालं की लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता हे आपलं थंड झालेलं आहे। आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक पेस्ट करून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून आपण कांदा भाजत घातलेला आहे। कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण केलेली टोमॅटोची व लसूण अद्रक याची ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडा सुहाना मसाला, आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त तिखट वापरू शकतो। त्याच्यामध्ये लगेच थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये लगेच दुधावरची साई टाकायची आहे। व्यवस्थित हलवून घेऊया। लक्षात ठेवायचं साई टाकण्या अगोदर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे, नाहीतर आपलं दूध फुटतं। थोडंसं दूध घालून पातळ करायचं व व्यवस्थित हलवून घेऊन छान शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे, पण शक्यतो जास्त घट्टच ठेवायची, ती शिजून पण घट्टच होते। आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया व आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।